भाई साहब, मीरा भाईंदर महानगर पालिका के शिक्षा विभाग के कथित लापरवाह रवैये के विरोध में मनसे छात्र सेना ने अर्धनग्न प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि नए शैक्षणिक सत्र के बावजूद अवैध स्कूलों की सूची जारी नहीं की गई, छात्रों को शैक्षणिक सामग्री नहीं मिली और सुरक्षा को लेकर भी कोई ठोस कदम नहीं उठाए गए। कई बार ज्ञापन देने के बावजूद कार्रवाई न होने पर मनसे ने प्रशासन को जल्द समाधान नहीं होने पर उग्र आंदोलन की चेतावनी दी। मला असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत अनेक विषय आहेत। आज महत्त्वाचा विषय होता, तो विषय असा होता की आजही शाळा चालू होऊन जवळजवळ 2 महिने होत आले, 1.5 महिना होत आला, परंतु विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तकं आणि शाळेच्या वस्तू आहेत त्यांचा पुरवठा पूर्णपणे झालेला नाही आहे। अजूनही 50% मुलांना गणवेश मिळालेले नाही आहेत, वह्या, पुस्तकं मिळालेले नाही आहेत आणि जर 1-1.25 महिना होत आला आणि जर अजूनही वह्या पुस्तकं मिळणार नसतील तर मग मुलं अभ्यास कशी करणार। तर या संदर्भात आम्ही आयुक्तांची आज तो एक विषय होता, त्या विषयात आम्ही आयुक्तांशी बोललो। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागच्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आनंद दिघे साहेबांच्या अवतीभोवती फिरतंय आणि त्याच दिघे साहेबांच्या मीरा भाईंदरमधला जो चौक आहे त्या चौकाची जर तुम्ही जाऊन परिस्थिती बघाल तर मला असं वाटतं की आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वखर्चाने करावे की काय। दिघे साहेब फक्त बॅनरवर फोटो लावण्यासाठी आणि राजकारण करण्याच्या पलीकडे आहेत ना। तर माझी विनंती आहे की दिघे साहेबांच्या नावाने मला वाटतं एकमेव चौक असेल मीरा भाईंदरमधलं, कृपया त्या चौकाचं जे काही रिनोव्हेशन करायचे ते तुम्ही करा किंवा आम्ही स्वखर्चाने करतो। चौकासाठी कुठूनही निधी उभा करीन आणि दिघे साहेबांच्या नावाचा जो चौक आहे त्याला ते स्वतः भेट देणार आहेत आणि त्याचं जे काही रिनोव्हेशन आहे ते लगेच ताबडतोब सुरू करतोय म्हणून मला त्यांनी शब्द दिलेला आहे। शाळेंच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं आहे कुठल्या शाळेंना गणवेश मिळालेले नाहीत त्याच्या बाबतीत मी स्वतः लक्ष देऊन काम करणार आहे। सो या सर्व गोष्टी झाल्यात की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा 15 दिवसांनी आम्ही आयुक्तांची भेट घेऊ। आज आम्हाला कपडे काढून यायची वेळ आली, ह्या महापालिकेनेच आणून दिलेले आहे। आमच्या महापालिकेच्या गोरगरीब मुलांना गणवेश वेळेवर मिळत नाही, शालेय साहित्य वेळेवर मिळत नाही आहेत, म्हणून आम्ही आज हे आंदोलन करतोय। आम्ही वारंवार आयुक्तांना पत्र देतोय। गेल्या वर्षी तर 5 महिने उशिरा या मुलांना गणवेश, शालेय साहित्य मिळालं होतं। यावर्षी देखील तीच अवस्था होऊ नये म्हणून घाई गडबडीत महापौर, उपमहापौर, नगरसेवकांनी त्याचं उद्घाटन केलं, चित्रफित केलं, सगळीकडे फिरवलं की आम्ही गणवेश दिले, गणवेश केले, कुठे अजून गणवेश मिळालं नाही आहे, पुस्तकं देखील मिळालं नाही, वह्या देखील मिळालं नाही। की मला ह्या अशा लोकांवरती हसू येतं, राग येतो, पण काय करू, आपल्याकडे लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, मग त्या डेमोक्रेसीचं पालन करावं लागतं। अनधिकृत शाळेचा विषय आहे, हे महापालिका जाहीर करते आणि त्याला शे देण्याचं काम करते। आज डॉन बॉस्को सारखी शाळा, याला शे देण्याचं काम हे अधिकारी करतायत आणि आमदार साहेब पण त्यांना सपोर्ट करतायत। ही शोकांतिका आहे खरं तर। इलिगल पद्धतीने कोचिंग क्लासेस चालतायत, फायर ऑडिट वेळेवर होत नाही आहे। अनेक आमचे खेळाडू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल लेवलचे जे प्लेयर्स आहेत त्यांना देखील अनुदान देण्यासाठी ही महापालिका फेल्युअर ठरलेली आहे, म्हणून आमचा हा उद्रेक आहे। आज आम्ही कपडे काढून आले, कदाचित उद्या या महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या खुर्च्या पण घेऊ, वेळ पडल्यास काचा देखील फोडू, हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं जे गणवेश असतील, वह्या असतील, पुस्तक असतील, दप्तर असतील आणि सर्वात मोठा विषय जे लहान मुलांना जेवण दिलं जातं त्यामध्ये पण त्रुटी आहेत। या विरोधात वारंवार पत्रव्यवहार करून देखील आयुक्त, अधिकारी लक्ष देत नाही। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज रस्त्यावर उतरलेली आहे। गणवेश लवकरात लवकर वाटावे, वह्या पुस्तकं द्यावे। आज 1 महिना झाले तरी मुलांना कुठल्याही गोष्टी मिळाल्या नाहीत। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, रॉबर्ट डिसोजा आहेत, ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत।